नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. एका पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी होत आहे आणि त्या पुस्तकाच्या निमित्ताने एक मुद्दा देखील पुन्हा पुन्हा चर्चेला येतोय. मी या पुस्तकावर चर्चा यासाठी करतोय की या पुस्तकाच्या सोबत अजून एक पुस्तक ज्यावर चर्चा होत नाहीये ते प्रकाशित झालेलं आहे इंग्रजीत आणि त्याचा मराठी अनुवाद येतोय. ते पुस्तक म्हणजे रणजित सावरकरांचं गांधी हत्येवरचं पुस्तक. मुळात त्यात एक पिस्तुलाची थिअरी आहे. ती पिस्तुलाची थिअरी अशी आहे की ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या ते तेच पिस्तूल होतं की नाही यावर आणि त्याच्या रिपोर्ट्सवरती रणजित सावरकर बरंच काही बोलतायत. अर्थात आपल्याला त्याही पुस्तकावर बोलायचं आहेच आहे, पण त्याच्यापूर्वी आणखी एक हत्या, पिस्तूल आणि आरोपी असं एक नवीन चक्र महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे. गांधी हत्येच्या बाबतीमध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे गांधी हत्येचे आरोप काही हिंदुत्ववाद्यांवरती ठेवण्यात आले. हिंदुत्ववाद्यांना दहशतवादी घोषित करण्यात आलं. काही लोकांना अडकविण्याचे प्रयत्न करण्यात आले आणि त्यानंतर ती माणसं निर्दोष मुक्त झाली, काही सोडून. सावरकरांना अडकवण्याचा प्रयत्न झाला होता, गोळवलकरांना अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. तशी एक हत्या महाराष्ट्रामध्ये त्या महादेवाच्या मंदिराच्या समोरच्या पुलावर झाली. मी महादेवाच्या मंदिरासमोर यासाठी म्हणतोय की दाभोळकरांची हत्या महादेवाच्या मंदिरासमोर व्हावी हे एक अजून विचित्र योगायोग आहे. त्या पुलावर झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा हिंदुत्ववादी याचे लक्ष बनले. जशी सावरकरांच्या बाबतीतल्या पिस्तुलाची एक थेरी समोर आली तशी इथे एक पिस्तुलाची थेरी समोर आली. या सगळ्या घटनाक्रमामध्ये पुन्हा हिंदुत्ववाद्यांनाच लक्ष करण्यात आलं. त्यांच्या अटक झाल्या. अटकेनंतर दीर्घकाळ केस चालली आणि या केसमध्ये जवळपास बहुतांश सगळेच निर्दोष सुटले. निर्दोष सुटल्यावर बातमी नसते होत. हिंदुत्ववादी निर्दोष सुटला की कधी बातमी करायची नसते, होतही नसते. पण त्या निर्दोष सुटण्यामागची कहाणी नीट समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून वकिलांच्या सह जे काही निर्दोष सुटलेत ना त्या सगळ्यांशी आपण या पुस्तकाच्या निमित्ताने गप्पा मारणार आहोत. आपल्या सोबत आहेत वकील पुनाळेकरजी. नमस्कार पुनाळेकरजी, स्वागत आहे. आणि या पुस्तकाचे लेखक भावेजी, नमस्कार, आपलंही स्वागत आहे. पहिल्यांदा कोणीतरी तुरुंगात राहिल्यानंतर आपल्या तुरुंगाच्या कहाणीचं पुस्तक लिहितंय आणि ते अभिमानानं प्रकाशित करताय हे क्वचित पाहायला मिळतं. सगळ्यात पहिल्यांदा भावेजी हे लिहावं का वाटलं सांगतो. यापूर्वीचं माझं मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात हे पुस्तक आलं होतं. मी काय त्या प्रकरणात थेट आरोपी नव्हतो, पण मी कारागृहात असताना मालेगाव प्रकरणातले आरोपी कर्नल पुरोहित, मेजर उपाध्याय वगैरे हे सगळे माझ्या सोबत होते. त्यामुळे त्यांचं आरोपपत्र, त्यांच्याजवळची कागदपत्र, त्यांनी माहिती अधिकारात काढलेली काय असं सगळं मला मिळालं वाचायला. त्या अभ्यासातनं माझ्या लक्षात आलं जेलमध्ये असतानाच की हे भयंकर मोठं कारस्थान आहे आणि काही गोष्टी जुळत नव्हत्या. त्या बाहेर आल्यानंतर पुनाळेकर साहेबांच्या मदतीने मला त्यांनीच उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे त्या कड्या जुळल्या आणि काय मोठं षडयंत्र आहे ते लक्षात आलं आणि ते पुस्तक मी सप्टेंबर 2013 मध्ये प्रकाशित केलं. ते माझं आयुष्यातलं पहिलं पुस्तक वाचकांच्या हातात देताना मला फार आनंद होता. हे जे पुस्तक आहे हे वाचकांच्या हातात देताना मला काही आनंद वगैरे नाही, त्यात वेदना जास्त आहे. कारण का, मुळात हे मी भोगलंय आणि मी काय भोगलं हे लिहून लोकांच्या हातात मला द्यायचंय, त्यामुळे त्यात आनंद निश्चित नाही. पण एक विचार असाही येऊन गेला की हे सगळं भोगलेलं जर मी लिहिलं तर कदाचित उदयाला येणाऱ्या हिंदुत्ववादी तरुणांना हे तर होणार नाही की जाऊ दे नकोच, हे यात पडायलाच नको असं होत असेल तर. पण दुसरं मन म्हणालं की नाही हे लिहिलं पाहिजे, त्याशिवाय हे जे मोठं हिंदू विरोधी षडयंत्र आहे हे कळणार नाही लोकांना. आणि ते काय मी एकटा तोडू नाही शकत ते षडयंत्र, पण माझ्या परीने मी काय करू शकतो तर मी हे समाजासमोर आणू शकतो. आणि म्हणून मी ते ठरवलं की हे लिहूयाच आता आणि मग हे पुस्तक जन्माला आलं. ते कशी जन्माला आलं ठीक आहे, पण यासोबत प्रस्तावना तुम्ही या पुस्तकाला घेतली ती सावरकरांची घेतली आहे. म्हणजे मी जो सुरुवातीला धागा पकडला होता तो ही प्रस्तावना घेण्यामागचा हेतू काय होता तुमचा? म्हणजे कारण त्यांचंही असंच या सगळ्या विषयाचं पिस्तूल, सावरकर, गांधी, पिस्तूल, दाभोळकर, हिंदुत्ववादी असं पुन्हा ते गणित जुळत आहे.
ते काही गणित होतं का तुमचं? नाही नाही, तो योगायोग आहे केवळ. एक सावरकरांच्या घराण्यातल्या एका व्यक्तीची प्रस्तावना माझ्या पुस्तकाला आहे, हे माझ्यासाठी भूषणास्पद आहे, एवढाच माझा उद्देश आहे. त्यांनी पूर्वी काही लिहिलंय त्या विषयावर वगैरे हे योगायोग आहे फक्त. ते मुद्दाम मी त्या अनुषंगाने घेतली किंवा संदर्भाने त्यांची प्रस्तावना घेतली असं नाही. चला, जेलमधून बाहेर पडलेले लेखक ज्या पद्धतीनं बोलायला पाहिजे त्या पद्धतीनं ते बोलतायत. तुम्ही मात्र या सगळ्या विषयाला कायदेशीर दृष्ट्या तपासलेला आहे आणि तुमच्या सगळ्यांचा एक दावा आहे. एक फार इंटरेस्टिंग केस आहे ही. म्हणजे मला याच्या न्यायालयीन निकालानंतरचे यातले काही मुद्दे तपासताना आपण न्यायालयीन निर्णयावर काहीच भाष्य करणार नाही आहोत, पण जो तपास झालाय त्यावर मात्र भाष्य केलं पाहिजे. पिस्तूल हा एक जो मुद्दा आहे ना, तो फार इंटरेस्टिंग आहे आणि त्यातल्या गडबडी खूप आहेत. काय त्या गडबडी? पिस्तुलाच्या बाबतीत म्हणाल तर खूपच याच्यामध्ये गडबड अशी आहे की सगळ्यात पहिल्यांदा नागोरी आणि खंडेलवाल नावाच्या 2 युवकांकडे त्यांना ते पिस्तूल मिळालं. ते पिस्तूल त्यांच्याकडे असताना जी दुसरी हत्या झाली पानसरे यांची, गोविंद पानसरे, तर गोविंद पानसरेच्या शरीरातल्या गोळ्या, दाभोळकरांच्या शरीरातल्या गोळ्या या एकाच पिस्तुलातनं झाडल्या अशा स्वरूपाचा एक अहवाल आला. त्याच्यानंतर पुढे असं झालं की त्यांनी सचिन अंदुरे नावाच्या एका हिंदुत्ववाद्याला पकडलं. इथलाच युवक होता तो. आणि त्याला पकडल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी त्यांना असं सांगितलं की माझ्याकडे एक पिस्तूल आहे आणि ते पिस्तूल त्याच्या मेवण्याकडून त्यांनी जप्त केलं. आणि सीबीआयच्या अधिकाऱ्याने स्वतः फर्स्ट इन्फॉर्मंट किंवा खबरदार होऊन, तक्रारदार होऊन त्यांनी इकडे तक्रार नोंदवली. ते पिस्तूल त्यांनी ताब्यात घेतलं नाही. त्यानंतर त्यांनी कळसकर नावाच्या युवकाला पकडलं. त्याच्या तोंडून त्यांनी असं घेतलं की हे पिस्तूल मी खाडीत टाकलं होतं आणि पुनाळकरांच्या सांगण्यावरून टाकलं होतं आणि त्याच्या आधारे त्यांनी आम्हाला पकडलं. त्यानंतर 8,70,00,000 खर्चून त्यांनी ती पूर्ण खाडी खोदली. आता पिस्तूल ही एक जड वस्तू आहे, गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार ती वाहून जाऊ शकतच नाही. आणि त्यांनी स्वीडन, नॉर्वे, दुबई इथून त्यांनी डायव्हर्स आणले. एक टेंडर पास झालं. कर्नाटक, महाराष्ट्र सरकार आणि सीबीआय सगळ्यांनी पैसे घातले आणि मग ते 8,70,00,000 खर्चून ते केलं. त्यांना काही मिळालं नाही, उलट त्यांना एक अख्खी गन मिळाली. कळसकरने असं म्हटलं होतं की माझ्याकडे एक पिस्तूल होतं, 2 होती पिस्तूल, त्याचे एकूण 6 पार्ट करून मी त्यात टाकले माझ्या सांगण्याप्रमाणे. आणि सापडलं मात्र एक अख्खी एअरगन सापडली. हे पिस्तूल त्यांना सापडलं नाही आणि सीबीआयने येऊन कबूल केलं की नाही, आमच्याकडे तसा काही पुरावा नाही. आणखी एक धक्कादायक गोष्ट अशी झाली की ते म्हणाले एवढा खर्च आम्ही केलाय पण आम्ही अहवालच त्यांच्याकडून घेतलेला नाहीये. ही दुसरी आश्चर्याची बाब. यात अजून एक बाब अशी होती की यामध्ये एकंदरीतच्या प्रकरणात, मी तुम्हाला एकच मिनिट थांबवतो, ती इंटरेस्टिंग गोष्ट करणं आवश्यक आहे. दाभोळकरांची हत्या ज्यांनी केली त्यांना तुम्ही सांगितलं की पिस्तुलाचे 6 तुकडे करून समुद्रात फेकून द्या. तुमच्या सांगण्यावरून ही थेरी, हा आपण म्हणजे सांगितलं म्हणजे पुन्हा कबुली जबाब झाला असं नको व्हायला. तुम्ही फेकून दिलं. हे कधी फेकून दिलं? पानसरेंची हत्या झाल्यावर फेकून दिलं की आधीच फेकून दिलं? हाही मुद्दा आहे. परत त्यांचा असा मूळ म्हणणं आहे की ते 18 मध्ये सांगितलं, हा महत्वाचा, जून 2018 मध्ये फेकून दिलं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जून 2000 हत्या कधी झाली? 15 मध्ये झालेली आहे. 2015 मध्ये. म्हणजे 13 मध्ये पिस्तूल त्यांना तेव्हा सापडलं होतं, ते सीबीआय कडे होतं, त्यानेच पानसरेंची हत्या झाली आणि तेच पिस्तूल पुन्हा 18 मध्ये यांच्याकडे येऊन त्यांनी ते खाडीत टाकलं. अशा स्वरूपाचा विचित्र सिद्धांत. एकच पिस्तूल 2दा खाडीत टाकलं, 2दा खाडीत टाकलं, या स्वरूपाचा सिद्धांत त्यांचा आहे. तुम्ही पिक्चर बघितलाय का होतो याचा सिंगमवाला? तर अशोक सराफ म्हणतो बघा की 4थे माले से फेंका तो नहीं मरेगा, 8वें माले से फेंकना पड़ेगा. मग ते सांगतो की एक बार फेंकेंगे 4 माले से, फिर ऊपर लेंगे और फिर दूसरी बार 4 माले से फेंकेंगे, 8 माले का हो जाएगा. म्हणजे एक पिस्तुलाने मारलं, समुद्रात टाकलं, बाहेर काढलं, पुन्हा मारलं, पुन्हा समुद्रात टाकलं आणि 6 तुकडे केले. इंटरेस्टिंग असतो हे, इंटरेस्टिंग असं असलं पाहिजे. बरं, ते सापडवायला किती खर्च झालाय? 8,70,00,000 त्यांनी खर्च केला होता. एमिटेक नावाच्या कंपनीला त्यांनी पैसे दिले आणि त्या काही टेंडर वगैरे मागवलं नाही, थेट सीबीआयने देऊन टाकलं. म्हणजे यात निश्चितपणे गैरव्यवहार झालेला असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. गंमत नाही यातलं, हे 8,70,00,000 खर्च झाले याविषयी उलट तपासणी तपास अधिकाऱ्याला विचारलं की बाबा ह्या सगळ्याचं पंचनामा झाला असेल, टेंडर पास झालं असेल, काही परवानग्या घेतल्या असाल शासनाच्या, विदेशातली कंपनी आहे, डायव्हर्स नॉर्वेचे आहे, तर काहीतरी असेल ना ऑन पेपर, ते कोर्टात द्या ना. नाही, आमच्याकडे काहीच नाही म्हणतात. बरं, मग ती महिनाभर कारवाई चाललेली, ते नॉर्वेजियन डायव्हर्स खाडीच्या तळाशी जाऊन उकरत होते महिनाभर आणि मग ते एक एअर पिस्टल मिळालं.
एअर पिस्टल जर मिळालंय कारवाई तर त्याचा लगेच सील होऊन पंचनामा व्हायला पाहिजे. त्याच्या आधी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात त्याचे फोटो येऊन गेले होते. आणि ह्याच्यापेक्षा धक्कादायक गोष्ट ही की इतकी सगळी कारवाई स्वतंत्र भारतातली पहिली आहे ही. एक पिस्तूल शोधण्यासाठी 8,70,00,000 खर्च करणारी स्वतंत्र भारतातली पहिली कारवाई आहे. याविषयी कोर्टाच्या रेकॉर्डला A4 कागदाच्या अर्धा कागद सुद्धा नाहीये. त्याला विचारलं उलट तपासणीत की मग बाकी सगळं नाही, परवानगी बिरवानगी, त्याचा अहवाल तरी असेल ना अंतिम त्या कंपनीने दिलेला की बाबा आम्ही हे इतका डायव्हर्स आणि हे सगळं करून तरी असेल अहवाल गेलं तर तो अहवाल तरी कोर्टासमोर आत्ता द्या. आजपर्यंत नाही दिला तर तो निर्लज्जपणे सांगतो त्या कंपनीने आम्हालाच अहवाल दिला नाही, आम्ही कोर्टाला काय देणार. एकापेक्षा एक सुरस कथा आपणच अधिक या चांगल्या पद्धतीने सांगू शकाल, कारण ही केस आपण पहिल्यापासून बघता आहात. या सगळ्या केसमध्ये पिस्तुलाचे तुकडे पुन्हा एकत्र झाले, ही जादू आहे, ती जादू, ती किमया सगळं साधता आलेलं आहे. मुळात त्या सगळ्या प्रकारामध्ये आरोपींना ओळखणारी जी एक व्यवस्था होती किंवा जे काही कोणी बघणारी लोक होती त्यांच्यामध्ये एक गंमत झाली आहे. म्हणजे होय होय मी बघितलंय असा जो प्रकार आहे तो कसा आहे? तो असं आहे की हे जे 2 तरुण पकडले होते, सचिन अंदुराणे आणि शरद कळसकर, मराठवाड्यातलेच आहेत. या 2 तरुणांचा पहिल्यापासून मी वकील होतो आणि त्यांचा काही त्यामध्ये संबंध नव्हता. घडलं असं की त्यांनी 2 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणले आणि या 2 साक्षीदारांची गंमत अशी होती की सगळ्यात अगोदर खंडेलवाल नागोरीला पकडलं होतं. त्यांची ओळख परत व्यवस्थित झाली होती, त्यात त्यांनी ओळखले नाही. त्याच्यानंतर 2 नवीन युवक त्याने आणले, विनय पवार आणि सारंग अकोलकर, आणि त्यांचे फोटो या लोकांनी ओळखून मागे सह्या करून दिला होता ओळखले म्हणून. हे जे 2 युवक पकडले त्यांची ओळख परेड झालीच नाही, म्हणजे ते उपलब्ध होते परंतु ओळख परेड केली नाही. फोटोच्या मागे सह्या मागितल्या तेव्हा एका व्यक्तीने लिहून दिलं की नाही मी ओळखलेले नाही. त्यांनी जे मॅजिस्ट्रेट पुढे जबाब दिला त्यात पण त्याने म्हटलं मी ओळखले नाही, आणि प्रत्यक्षात कोर्टात त्यांना बसवलं होतं. आता स्वाभाविक आहे की कोर्टामध्ये 2च तरुण होते, त्यांनी त्यांच्याकडे ओळखलं आणि त्याच्या ओळखीमध्ये गंमत अशी होती की तो असं म्हणतो की 500 मीटर अंतरावरून गोळ्या झाडल्या होत्या. आणि तेव्हा मी पाहिलं तर 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटरवर चेहरा तुम्हाला दिसेल कसा, आणि तरी त्यांनी ओळखलं. त्याने जबाबात असं सांगितलं की माझ्याकडे काही व्यक्ती येऊन मला पडवत होत्या. इथं गंमत अशी झाली की आरोपीच्या वकिलांनी विचारला प्रश्न की बाबा तू साक्ष देतोयस तर तुला कोणी घरी येऊन काय सांगत होतं का, साक्ष कशी द्यायची, कोणाला ओळखायचं वगैरे? हो सांगत होते ना, मला सांगत होते की. असं म्हटल्याबरोबर एक व्यक्ती पळून जाऊ लागला. इथे जे आरोपी होते तरुण त्याने आरडाओरडा केला. पोलिसांनी धावत जाऊन त्या व्यक्तीला धरून आणलं, उभं केलं आणि मग न्यायाधीशांनी विचारलं आता ओळख अशी कुठची व्यक्ती आहे का न्यायालयात? तर तिथे त्यांनी त्या व्यक्तीकडेच बोट दाखवलं. न्यायाधीशांनी विचारलं तुझं नाव काय? माझं नाव मिलिंद देशमुख, मी अमित दाभोळकरांचा सचिव आणि अनिसचा कार्यकर्ता आहे, हे त्याने थेट सांगितलं. हे जबाबामध्ये त्याची नोंद झाली. त्यांच्या शेजारी मुक्ता दाभोळकर होत्या. त्यावेळेला यांनी विनंती केली की विचारा, त्या स्त्रीचं नाव विचारा, परंतु शेवटी न्यायालय सर्वोच्च आहे. न्यायालय म्हणाले मी काय ते स्त्रीची नाव नोंद करणार नाही, कारण हा पळून जात होता, ती स्त्री काय पळून गेलेली नाहीये. आणि त्यांनी हे ओळखलं की हा पुरुष आणि ही स्त्री, त्यामुळे स्त्रीचं नाव विचारण्याची आवश्यकता मला भासत नाही, हे त्यांनी रेकॉर्ड केलं. त्याचा परिणाम असा झाला की त्यानंतर मुक्ताबाई साक्ष द्यायला झाले नाहीत. गंमत बघा, आपल्या भारतात असं घडलंय की रामदास नाईक नावाच्या आमदाराची हत्या झाली होती, तर त्यांच्या पत्नी फार दबावाखाली होत्या, तर त्यांची साक्ष चुकली कोर्टामधली. त्यानंतर दुबे नावाच्या विकास दुबेची जी हत्या हे झालं एन्काउंटर, त्याच्या आईने म्हटलं की माझा मुलगा मारला गेला, मला दुःख नाही. परंतु एका मुलीने बापासाठी साक्ष न देणं, कारण त्यांची साक्ष नोंदवली होती पण त्यांनी न्यायालयात द्यायला नकार दिला. आणि अशा प्रकारची पहिलीच घटना आम्ही पाहिली की मुलगी न्यायालयात कमीत कमी 150 वेळा आली परंतु साक्ष द्यायला उभी राहिली नाही. हे विचित्र होतं. हा या प्रकरणातला फार विचित्र. आणि हमीदची साक्ष, हमीदने सांगितलं की माझ्या वडिलांना धमक्या येत होत्या सनातन संस्थेकडून. कशा येत होत्या? लेखी येत होत्या, तोंडी येत होत्या, पत्राने आल्या, मेलने आल्या, ते काही मला माहित नाही, पण धमक्या येत होत्या. तुला कोणी सांगितलं ते मला आठवत नाही. अशा प्रकारची सगळी उत्तरं याच्यामध्ये आलेली आहेत. आणि थोडक्यात हे जे 2 जे आरोपी ज्यांना शिक्षा झाली त्यांना सुद्धा केवळ ओळखलं, ओळख परेड शिवाय, याच्याशिवाय कुठचाही पुरावा नसताना त्या दोघांना शिक्षा झालेली आहे. त्यामुळे आता अपिलात आहोत. अपिलामध्ये आम्ही आशा बाळगतो की आम्हाला न्याय मिळेल. सीबीआयच्या अधिकाऱ्यांवर तुम्ही फार अगदी आरोपच केलेत थेट तुमच्या पुस्तकामध्ये की सीबीआयच्या या अधिकाऱ्यांनी आम्हाला खूप छळलंय, म्हणजे जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला. तुमचा तसा आरोप का बरं आहे त्याच्यावर? सांगतो. 25 मे 2019 या दिवशी सीबीआयचा अधीक्षक, नंतर अधीक्षक झाला, त्याच्या आधी तो अतिरिक्त अधीक्षक होता, सुभाष रामरूप सिंग
या केसचा तपास अधिकारी, त्यांनी मला चौकशीला म्हणून बोलावलं सीबीआयच्या कार्यालयात. 2019चा निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी समन्स निघालं. मी पोचू शकलो नाही म्हणून 25 मे 2019ला मी तिथे गेलो. तिथे गेल्यावर मला कळलं की पुनाळेकर साहेबांना पण त्यांनी बोलवलं होतं. गेल्यावर आम्हाला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवलं. साधारण 4 वाजण्याच्या सुमारास त्यांनी मला त्याच्या केबिनमध्ये नेलं आणि मला म्हणाला, बघ तुमच्या पुनाळेकरांनी ना आमच्या विरोधात खूप तक्रारी केलेल्या आहेत, माझ्या सिनियरच्या विरोधात वगैरे. त्यांना आम्ही ऑलरेडी अटक केली, त्यांच्यावर आमचा राग आहेच. पण मी सांगतो तसा जबाब त्यांच्या विरोधात देत असाल तर आत्ता घरी जा, असं म्हणून 2 कागद माझ्यासमोर ठेवले त्यांनी. त्यातल्या एका कागदावर त्याला हवा तसा माझा जबाब, जो खोटा होता, ज्याच्यात त्याची ती थेरी होती की जून 2018 मध्ये शरद कळसकर आमच्या कार्यालयात आला, मग त्याला शस्त्र नष्ट करायचा सल्ला दिला वगैरे. आता यांच्या पुनाळेकर साहेबांच्या आणि शरद कळसकरच्या न्यायालयात दिलेल्या निवेदनात दोघंही म्हणतात की त्याला अटक झाल्यानंतर ऑगस्ट 2019 मला वाटतं ऑगस्ट 2018 मध्ये त्याला नालासोपारा प्रकरणात अटक झाल्यानंतर जेव्हा न्यायालयापुढे नेला तेव्हा यांनी त्याचं वकीलपत्र घेतलं, त्याला वकील मिळत नव्हता म्हणून. तेव्हा त्यांची पहिली ओळख झालेली आहे, पहिल्यांदा. तरी सुद्धा ते त्यांना सिद्ध करायचं होतं आणि साक्षीदार मिळत नव्हता, म्हणून मग माझ्यावर दबाव होता की यांच्या विरोधात साक्ष दे तर सोडतो. म्हणलं असं मी देत नसतो. आता एक कळीचा प्रश्न विचारतो. नालासोपारा प्रकरण, दाभोळकर हत्या प्रकरण, कर्नाटकातल्या कलबुर्गी हत्या प्रकरण, नांदेडमधलं स्फोटक प्रकरण, या सगळ्या प्रकरणामध्ये सनातन या संस्थेचा संबंध येतो. तुम्ही म्हणाल दाखवला जातो, मी मुलाखत म्हणतो येतो. इतक्या सलग प्रकरणांच्या मध्ये, म्हणजे मध्ये जिंद्र आव्हाडांनी एक आरोप पण केला होता की बॉम्बस्फोट करण्याचा प्रकार सनातन या संस्थेकडून ते तयारी चालू होती आव्हाडांची. ती केसही मला वाटतं सनातनकडून ती चालू आहे तिकडच्या कोर्टामध्ये. या सगळ्याशी सनातनला जोडल्या जाण्यामागे सनातनच्या या, कारण त्या पुस्तकाचाही उल्लेख आहे तुमच्यात, ते कोणतं पुस्तक वाचलं आणि ते वाचल्यावर हत्या करण्याची धर्म साधना या पुस्तकाचाही त्यात उल्लेख आहे. सनातनचा असा सारखा संबंध येण्याचं काय कारण असलं पाहिजे? मला 2 कारणं दिसतात. काही असं आक्रमकता सनातनमध्ये शिकवली जाते? नाही, मला 2 कारणं दिसतात, ती मी तुम्हाला सांगतो सर. की एक कारण मला असं दिसतं ना की सनातन संस्था जरी धार्मिक संघटना असली तरी त्यांच्यामध्ये काही त्यांनी संघटन केलं होतं. म्हणजे जेवढ्या हिंदुत्ववादी संघटना आहेत, अगदी रणजित सावरकरांपासून पूर्वी हिमानी सावरकर होत्या, पुण्यातले धनंजय देसाई होते, बऱ्याचशा संघाची निगडीत संघटना होत्या, या सगळ्या कार्यकर्त्यांचं संमेलन भरवणं, त्यांचं मार्गदर्शन करणं, या स्वरूपाच्या गोष्टी केल्यामुळे, म्हणजे त्याच्यामध्ये कोणी माणूस संघाचा आहे बाबा किंवा शिवसेनेचा म्हणून आला नाही, परंतु हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना एकत्र करणं ही घटना ही तत्कालीन काँग्रेस एनसीपी सरकारला परवडणारी नव्हती. त्यामुळे पहिल्यांदा त्यांना टार्गेट केलं गेलं असं मला वाटतं. आता आमचंच बघा, मी आणि विक्रम जेव्हा एकत्र काम करायचो 13 पासून आम्ही 19 पर्यंत बरंच काम केलं. आम्ही काय केलं, आम्ही आता हे भूमाफिया आहेत, साखर सम्राट, सहकार सम्राट, शिक्षण सम्राट, यांच्या विरुद्ध याचिका केली. त्यांच्या भूखंडाचे डिटेल्स सगळे घालायला लावले, नेटवर लावायला लावले, त्यांच्या बाहेर बोर्ड लावायला लावले. आझाद मैदानची याचिका केली, तिकडे आम्ही वसुली करायला लावली. त्याच्यानंतर आम्ही पुण्याची एक मशीद होती हडपसरला, ती 2000 स्क्वेअर फुटाची धनकवडीला ती आम्ही पाडायला लावली. बाबरी पडली ती जन आंदोलनामुळे, ही पडली ती आमच्या याचिकेमुळे. म्हणजे पोलीस नेऊन ती 30 वर्ष जुनी मशीद पाडली. त्यानंतर आम्ही निम्या प्रकारे मंदिरांचे भ्रष्टाचार आहेत हे सगळं करताना दाभोळकर सारख्या माणसाला आम्ही काहीतरी करू हा विषयच नव्हता. यांनी पुस्तक द्यावायला लिहिलं होतं. म्हणजे एकंदरीत कसं होतं की एक गोष्ट निश्चित आहे सर, एक गोष्ट मी निर्मळ मनाने मान्य करतो की काही युवक समजा भरकटल्यासारखे वागले, त्याचा अर्थ त्यांच्यावर बिल फाडणं किंवा त्यांना गुंतवणं सोपं जातं. आणि या ठिकाणी पण असं घडलं होतं की काही युवकांना सरकारने, आता बघा सरकार बदलतं, पक्ष बदलतात, परंतु व्यवस्था शेवटी तीच असते. व्यवस्थेवर काही राजकारण्यांचं इतकं कंट्रोल असू शकत नाही. व्यवस्थेमधली माणसं ती जुन्या माणसांचीच असतात, काही वेळा दुरुपयोग होतो. तर त्यामध्ये असं घडलं की काही युवकांना टार्गेट करताना ती संपूर्ण कडी म्हणजे त्यांच्या वकिलांनी गुंतवूया. उदाहरणार्थ आमच्या केसमध्ये बघा, आम्ही बेस्ट बेकरी केसमध्ये आम्ही होतो, मालेगाव प्रकरणात आम्ही होतो, ठाणे ब्लास्टमध्ये मी होतो, मडगाव ब्लास्टमध्ये होतो, मोहनसिंग शेख प्रकरणात होतो. म्हणजे आम्ही एवढ्या लोकांना दुखावलं होतं
की यांना टार्गेट करणं सोपं आहे. आणि त्यापूर्वीचं जर सनातनचं म्हणाल ते नांदेड वगैरे, तर नांदेड प्रकरणात ज्यांचं नाव आलं ती सगळीच मंडळी नंतर पुढे निर्दोष सुटली. नांदेड, परभणी, पूर्णा, जालना सगळीच मंडळी निर्दोष सुटली. एवढंच नाही तर त्यामध्ये सुद्धा स्ट्रिक्चर झालेली आहेत. आता होतं काय ना, निर्दोष सुटल्यानंतर ही कोणी पाहत नाही. आता बघा पृथ्वीराज चव्हाणांनी लगेच जाहीर केलं की याच्यामध्ये हिंदुत्ववाद्यांचा हात आहे, नथुराम गोडसेवादी प्रवृत्ती वगैरे. हे कुठून कळलं त्यांना? आणि आजच बघा तुम्हाला ठाऊक आहे की शरद पवारांनी स्टेटमेंट केलंय की नाही मग त्यांनी स्त्रियांना मारले नाही. म्हणजे एका विचारसरणीचं समर्थन करायचं. तर माझा सरळ प्रश्न आहे सरकारला किंवा कोणालाही, कोणी असो, की समजा क्षात्रधर्म साधनेमुळे हत्या झाल्या तर मग 28 हत्या कोणत्या ग्रंथामुळे झाल्या हे सुद्धा सांगा. म्हणजे ग्रंथामुळे हत्या होतात हेच मुळात मला पटत नाही. दुसरा गांधी करू ही धमकी दिली गेली आणि याच धमकीभोवती हे सगळं चित्र पुढे आपण नेऊन थांबूया. म्हणजे मोहनदास करमचंद गांधी नावाच्या ज्यांना महात्मा हे बिरुदावली आपण बहाल केली, त्यांची हत्या केली ती नथुराम गोडसे नावाच्या एका मी माथे फिरू हा शब्द वापरणार नाही, एका अशा तरुणाने की ज्याला गांधींच्या कृती आवडत नव्हत्या. या हत्येनंतर नथुराम नावाचा ब्राह्मण गांधींची हत्या करतो म्हणून सगळे ब्राह्मण हत्यारेच असं म्हणून पश्चिम महाराष्ट्रात एक ब्राह्मणांच्या हत्येचं खूप मोठं वनवास पेटला म्हणून काय. बरं, या वनव्यानंतर ब्राह्मणांना मारणाऱ्या काँग्रेसी विचारधारेला मात्र हत्यारे म्हटले गेले नाही. एक गांधी मारणारा एक नथुराम ब्राह्मण असतो म्हणून ब्राह्मणांच्या वरती वार होतात. नथुरामच्या भोवती असणाऱ्या सावरकर आणि कोळवळकर यांच्यामुळे संघ आणि हिंदुत्व सगळेच हत्यारे ठरतात. पण शेकडो लोकांच्या कत्ली करून त्यांना यमसदनी धाडणारे मात्र ना हत्यारे ठरतात ना वाईट ठरतात. त्यामुळं आता भावे म्हणाले तसं पुरावे बिरावे काही लागत नसतात. आम्ही म्हणतोय ना तुम्ही आरोपी आहात, हे असंच गणित आपल्या सोबत चालत आलेलं आहे. आक्षेप, आनंद, दुःख, सनातनच्या लोकांसोबत काही झालंय किंवा कोण पुनाळेकर, कोणीतरी भावे किंवा कोणीतरी अजून यांना केलेली अटक ही वैध होती की अवैध, इथे चर्चेचा मुद्दाच नाही आहे. चर्चेचा मुद्दा हा आहे की आम्हाला एका विचारधारेची माणसं आरोपी ठरवायची आहेत आणि त्यातून त्या संपूर्ण विचारधारेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात टाकून द्यायचं आहे. तुम्ही असेच आहात हे सांगत राहायचं आहे. हे तुम्ही असेच आहात हे सांगण्यासाठीची जी काही धडपड चाललेली आहे ती धडपड पुढे यावी म्हणून भावेंचं हे पुस्तक आलंय. या पुस्तकाचा उपयोग कसा होईल अजून भावेंनाही ठाऊक नाहीये, पुनाळेकरांना ठाऊक नाही, मलाही ठाऊक नाहीये. कदाचित हे पुस्तक वाचून निराशावादी लोकांच्या मनामध्ये नको रे बाबा ही भानगड, कशाला उगाच असाही विचार येऊ शकतो. इतकं अडकवत असतील तर कदाचित काही लोकांच्या मनामध्ये अरे इतकंही असतं का, मग संघर्ष खूप मोठा करावा लागेल म्हणून एक ऊर्जा मिळेल, एक ताकद मिळेल. देशाची न्याय व्यवस्था अजूनही प्रामाणिक आहे, अजूनही चांगलं काम करते आहे म्हणून किमान अशा लोकांना न्याय तळी मिळतोय. यांची निर्दोष सुटका झाली आहे. लोक म्हणतील ती गुन्हा केला नाही म्हणून नाही झाली, तर गुन्हा केल्याचा पुरावा नाही मिळाला म्हणून झाली. पुरावा नव्हता म्हणून मिळाला नाही असं वाक्य कोणी मात्र उच्चारणार नाही. बाकी असू दे, हिंदुत्ववाद्यांना अडकवण्याचा हा प्रयोग म्हणून जो काही एकूणच खून खटला चालला त्यातून लोक निर्दोष सुटली, त्या निर्दोष सुटण्याची कहाणी म्हणून तरी हे पुस्तक नक्की वाचायला हवं. खूप खूप आभार. आपण आलात, बोललात, खूप छान वाटलं.